शहरातील MD न्यूज 24चे संपादक सैफन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली आहे। हा प्रकार दुपारी 2च्या सुमारास घडला। सध्या शेख यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील ए ब्लॉक शेजारी असलेले बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी सैफन शेख यांना बोलवून घेण्यात आले। तू माझी बातमी का लावलास असे म्हणून शशिकांत गायकवाड नामक युवकाने सैफन शेख यांना लाथाबुक्क्याने आणि प्लास्टिकच्या स्टूलने जबर मारहाण केली आहे। दुपारी 3:45च्या सुमारास शेख यांना मुक्कामार लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीच्या डायरीत झाली आहे। सख्त परेशान हो सकता है पराजित नहीं या म्हणीप्रमाणेच मी मागील 23 ते 34 दिवसापासून एक मालिका सुरू केली आहे। जे पंचनामा या मतळ्याखाली माझी मालिका सुरू आहे। त्या मालिकेत मागील 15-20 दिवसात जे सुहास माने सर आहेत त्यांची पत्नी सोलापूर आरोग्य अधिकारी म्हणून आले, जे चुकीच्या पद्धतीने आले, त्या संदर्भात माझी मालिका सुरू असताना मग त्यांचे काही गुंड आज मला विश्वासात घेऊन बोलून आपण काय ते मॅडमला सांगू असं मला पैशाची डिमांड केली आणि कुठल्याही पैशाला न जुमानता त्यांचा कुठल्याही याला न जुमानता मागील 8 दिवसापासून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते। पण आज शेवटी त्यांनी मला विश्वासात घेऊन बोलून मला इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या कुंकूबाई हॉस्पिटलच्या समोर जे सिव्हिल हॉस्पिटलचा गेट आहे महाराष्ट्र एटीएम समोर त्यांचा जे गुंड आहे राखी माने यांनी पाळलेलं सोलापुरात येऊन 10 दिवस झाले नाही। त्यांचे पाहुणे कुठनं आलेत? त्यांचे पाहुणे म्हणतात पण तो त्यांनी पाळलेलं गुंड आहे। त्यांचा गुंडाने म्हणते मी सेंटलमेंटचा माणूस आहे, माझा काका नगरसेवक आहे, आम्ही काही केलेलं तर चालतं, आमच्याकडे मफाट पैसा तुला खलास करतो। मी माझी पत्रकारिता निर्भीडपणे करत असताना माझ्यावर आज झालेला भ्याड हल्ला आहे, याचा मी तीव्र निषेध करतो। काय त्याचं नाव काय मानणार? श्रीकांत गायकवाड असं त्याचं नाव आहे। आज मला विश्वासात बोलून त्यांनी हे केलं, बोलून मला मारहाण केलं। त्यांनी मारहाण कशाने झाली? लातानी, बुक्क्यांनी आणि प्लास्टिक टूल माझ्या डोक्यात घातलं। किती वाजता झाली मारहाण? साधारणतः 2:30 ते 3 वाजता, मला वेळ तेवढा माहीत नाही। त्या हे झालं। काय तुमची मागणी असणार? माझी मागणी एवढंच, मी माझी लेखांना सुलट होणं, कोणाला घाबरणार नाही। मी असे कितीचे भ्याड हल्ले होतं, कारण काय आपण 34वी मालिका असल्याने त्यांना कुठल्याही याला भीक न घातल्यामुळे हा हल्ला झालेला। हा सत्यता लिखाणावर हल्ला आहे। तर सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की सत्यता लिहिणं हा चुकीचा आहे का? मी भारताच्या नागरिकांना देखील हा प्रश्न विचारतो। एकीकडे पत्रकारांना तुम्ही नावं ठेवता, दुसरीकडे तुम्ही सत्यता पत्रकारिता लिहत असताना मग असे जर हल्ले होत असेल तर मग पत्रकारांनी करायचं काय? शेवटी भ्रष्टाचार बाहेर काढा हा आमचं कर्तव्य आहे आणि कुणी ना कुणी करतच असतं या माध्यमातून, आणि तेच काम मी केलेलं आहे। त्यांची प्रतिनियुक्ती झाली, कशा फोन केलं? त्यांची नगरविकास खात्याकडनं प्रतिनियुक्ती झालेली आहे, जे सोलापूरच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत। कारण ह्या पदाला ते कॅटेबल नाही। राखी सुहास माने जे मॅडम आहेत सन्माननीय, ते मॅडम प्रतिनियुक्तीवर इथं आल्यामुळेच हा त्या संदर्भात मी सतत मालिका चालू केली होती। म्हणजे गेले 10-15 दिवस झाले यांची मालिका सुरू होणं, आणि त्यात त्यांची फोटो देखील आला असा त्यांचा जे आरोप आहे। ते फोटो का मी माझ्या घरातनं आणलेलं नाही, त्यांनी स्वतःच्या फेसबुकच्या वर अपलोड केलेले फोटो आहेत ते। आणि बातमीच्या अनुषंगाने आपणही पत्रकारात आपल्याला माहीतच आहे फोटो कसं लावतं, फोटोशिवाय बातमीच होत नाही पत्रकारांची। असं काय ना निमित्त करून माझ्यावर आज भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे, आणि मी यापेक्षा अजून जास्त हे करणार। आणि मला पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार संघटनांना विनंती आहे, असे जर हल्ले होत असेल तर लिखाण करावे किंवा नाही असं हे आहे। पण खरं पत्रकार कधी घाबरत नाही, आणि मी स्वतः एक माहिती अधिकार कार्यकर्ता, पत्रकार, ह्युमन राईट कार्यकर्ता आहे। तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे, मी मेलो जरी तर मी ही वाचा फोडण्याचं काम सोडणार नाही। हेच नाही, अनेक भ्रष्टाचार मी अजून बाहेर काढणार आहे। मी अशा काय म्हणतात त्यांना, ह्यांना भीक घालणार नाही अशा लोक।